नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शेवटी अनुभवाला महत्व असतं. तुम्ही पुस्तकी पांडित्य खूप सांगू शकता, पण अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो. आणि अनुभवातून तुम्ही जे शिकलेलं असता ते तुम्हाला मोठ्या संकटातून बाहेर काढतं किंवा येणाऱ्या संकटाची चाहूल लागू देतं, सावधानता बाळगायला भाग पाडतं. आणि मग शरद पवारांना धूर्त राजकारणी, मुत्सद्दी राजकारणी का म्हणतात याचा पत्ता लागतो. भले त्यांच्यावर मी सातत्याने टीका करत आलेला असो, त्यांचे डाव चुकले किंवा त्यांच्यावर उलटले यावर मी टीका सतत करतो, पण तरीही शरद पवार इतक्या दीर्घकाळ, म्हणजे त्यांच्या पिढीचे जवळजवळ सगळे राजकारणी आता जवळजवळ राजकीय क्षितिजावरून मावळलेले, म्हणजे त्यांचे समकालीन आपण बघितले तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी, पंजाबचे प्रकाश सिंग बादल किंवा लालू, मुलायम, ही मंडळी ही शरद पवारांची समकालीन म्हणता येतील. पण ते अस्तंगत झालेत. काही लोक म्हणजे लालू सारखे आहेत, पण ते बाजूला पण झाले. पुढच्या पिढीकडे सगळं राजकारण सोपवून बाजूला झाले. हा, लालू अजूनही आपल्या मुलाला थोडं इकडे तिकडे करून मदत करतात, पण बाकीच्यांकडे बघितलं तर पवारांचे समकालीन राजकारणात कोणी राहिले नाहीत. तरीही आज मला सुद्धा किंवा इतरांना शरद पवारांबद्दल बोलावं लागतं. याचं कारण एक दांडगा अनुभव या माणसाच्या गाठीशी आहे. आणि त्यामुळे कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, त्यातून परत एकदा सावरून उभं राहण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती, हिंमत शरद पवारांकडे आपल्याला दिसते. म्हणजे तुलनेने तरुण असून सुद्धा देवेंद्र फडणवीसांमध्ये ते गुण दिसतात. विधानसभा निवडणूक जिंकायची, प्रचंड बहुमताने जिंकायची, युती करून जिंकायची, आणि हातातोंडाशी आलेलं बहुमत किंवा मुख्यमंत्रीपद दगाबाजीने, मित्राच्या दगाबाजीने हिरावलं गेल्यानंतर सुद्धा जी काही परिस्थिती सामोरी आली त्याला बिनदिक्कत तोंड देऊन, विरोधी नेता म्हणून 2.5 वर्ष काम करून परत एकदा राजकीय उचापतीतून सत्तेपर्यंत पोहोचण्याने परत मुख्यमंत्री होणं 5 वर्षानंतर, हे शरद पवारांची किमया म्हणूनच बघितलं गेलं होतं. पण ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलंय. आणि म्हणून मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला होता. नंतर मला वाटते एबीपीवर पवार म्हणजे नवे पवार असं हा विषय फडणवीसांबाबत झाला होता. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो, की शरद पवार हे जवळजवळ 3 वर्षापूर्वी अजितदादांच्या बंडानंतर पक्ष संपल्यात जमा होता. कोण राहिलं होतं? एक मोजके डझनभर आमदार शरद पवारांबरोबर राहिले होते. आणि प्रकृती प्रतिकूल, त्यामध्ये हाय न मानता पवारांनी ज्या प्रकारे परत एकदा महाविकास आघाडीची मोड बांधून लोकसभेमध्ये यश मिळवून दाखवलं. ते भलं विधानसभेत टिकलं नसेल, पण इच्छाशक्ती आणि परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दलचं जे भान आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि आता अलीकडल्या काही महिन्यामध्ये तर शरद पवार जवळजवळ बातम्यांमधून गायब आहेत. गायब आहेत बातम्यांमधून. पण आज मी तो विषय परत पवारांचा घेतलाय. तो पवार म्हणून नाही घेतलेला, शरद पवार म्हणून नाही, पवार ब्रँड म्हणून मी बघतोय. आणि पवार ब्रँड म्हणून का बघतोय? की ठाकरे ब्रँड म्हणून जो काय गाजावाजा गेल्या काही महिन्यांमधून चालू आहे, राज आणि उद्धव एकत्र येणार, दोन चुलत भाऊ एकत्र यावेत, ही महाराष्ट्राची इच्छा आहे, आणि मग ते शेवटी एकत्र आले काय ते 5 जुलैला वगैरे, आणि खूप खूप काय काय झालं. मुद्दा असा आहे मित्रांनो, की जेवढा गाजावाजा झाला ठाकरे ब्रँड आणि दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यावर, त्याची फलश्रुती काय बघितलं तर तुम्हाला
भलं थोरलं शून्य, झिरो सापडतं. काहीही निष्पन्न झालं नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि अजूनही आगामी महापालिका निवडणुका हे दोन भाऊ आणि त्यांचे दोन पक्ष एकत्र येऊन जागा वाटप करून खांद्याला खांदा लावून लढणार का, याविषयी कुठचीही ठाम बातमी आपल्यापर्यंत येऊ शकलेली नाही. हे रोज अगदी कुठून ना कुठून खरवडून काढून आता शिंदे घाबरले, भाजपच्या पोटात गोळा आलाय, अशा बातम्या रंगवणार आहेत. त्यांची विचारांची तारांबळ झाली आहे. त्यांची तारांबळ झाली आहे, कारण हे ठाकरे बंधू कुठलाही सिग्नल सुद्धा देत नाहीयेत की महापालिका, जिल्हा परिषद वगैरे ज्या काही निवडणुका आहेत ते दोन ठाकरे बंधूंच्या पक्षांनी एकत्र येऊन लढायचे ठरवले. हा, अधूनमधून उद्धव ठाकरे बोलतात, पण राज ठाकरे त्याविषयी संपूर्णपणे मौन धारण करू नये आणि गाजावाजा 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 चाललाय आणि झालेलं काही नाही, फलश्रुती शून्य. आणि मग या पार्श्वभूमीवर जवळजवळ सारख्याच वेळेला दोन पवार एकत्र येणार याची पण चर्चा सुरू झाली. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार, कसे येणार, काय येणार, कधी येणार, हा जेव्हा गाजावाजा चालू होता त्याच वेळेला महाराष्ट्रातला जो दुसरा राजकीय ब्रँड समजला जातो तो म्हणजे पवार ब्रँड, आणि तोही शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजितदादा यांच्यामध्ये विभागला गेला आणि दोन गट वगैरे झाले जे काय आहेत ते. मग तेही एकत्र येणार याची कुजबूज सुरू झाली होती. खुद्द शरद पवारांनी त्याची सुरुवात करून दिली होती ही आता याच्या पुढे यायचं की नाही, एकत्र यायचं की नाही, किंवा सत्तेत बसायचं की विरोधी पक्षाचं राजकारण करायचं, हे सुप्रिया ठरवेल, मी आता त्यातून बाहेर पडलोय असं शरद पवारांनी सांगितलं होतं. पण पुढे काय झालं, सुप्रियाताईंना त्यावर प्रतिक्रिया विचारली त्या साळसूतपणे सुप्रियाताई म्हणाल्या होत्या की दादा असो किंवा वडील असो, हे दोघेही ज्येष्ठ आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य असेल, म्हणजे निर्णय कोणी घ्यायचा याच्याबद्दलच निर्णय नाही. पण हे सगळं असलं तरी त्यावर बाहेर फार बोभाटा होऊ नये, चर्चा होऊ नये याची पवार परिवारातून काळजी घेतली गेली. मग मध्ये कधीतरी युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आहे किंवा आणखीन कुठला तरी एक घरगुती समारंभ आहे, त्यासाठी काका पुतणे एकत्र आले, अख्खा परिवार पवार परिवार एकत्र आला आणि वगैरे वगैरे बातम्या आल्या. पण हे एकत्र आलेत का याची कुठेही गंध वार्ता नसताना शरद पवार गट किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी यांच्यामध्ये परस्परात पूरक अशा स्वरूपाच्या हालचाली होताना दिसतात. अचानक ऑपरेशन सिंदूर नंतर जी परदेशी 8 शिष्टमंडळ पाठवण्यात आली, त्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुप्रियाताईंना देऊन टाकलं. थोडक्यात पवार गटाला चुचकारण्याचा प्रयत्न पंतप्रधान करतात का अशी ही कुजबूज झाली. पण असा विषय फक्त त्यांच्या पुरता नव्हता, कारण काँग्रेसचे शशी थरूर यांनाही एका गटाचं नेतृत्व देण्यात आलं, मनीष तिवारी यांना एका शिष्टमंडळात सहभागी करण्यात आलं, खासदार नसून सुद्धा सलमान खुर्शीद यांना त्या शिष्टमंडळात सहभागी करण्यात आलं, जम्मूच्या कनिमोझी यांना एका शिष्टमंडळाचं नेतृत्व देण्यात आलं. आणि त्यामुळे फक्त पवार गटाला चुचकारण्यासाठी सुप्रियाताईंना एका शिष्टमंडळाचं नेतृत्व देण्यात आलं असा निष्कर्ष तुम्ही काढू शकत नाही. पण या शिष्टमंडळाच्या जागतिक दौऱ्यानंतर परतल्यावर सुप्रियाताईंनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिका बघितल्या तर त्या हळूहळू भाजपच्या जवळ जाणाऱ्या भूमिका आहेत हे सहज लक्षात येऊ शकतो, अगदी सहज लक्षात येऊ शकतो. म्हणजे भाजपच्या संयुक्त कार्यक्रमामध्ये अमित शहा असतील किंवा इतर काही असतील, त्यामध्ये अजितदादा सहजगत्या हजेरी लावतात आणि अजिबात अंग आखडून बसत नाही. आपण वेगळा पक्ष आहोत हे भाजपवाल्यांना दाखवत ते त्या संयुक्त कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, पण आपलं वेगळं अस्तित्व दाखवत असतात.
पण सुप्रियाताईंची गोष्ट, मी त्यांची एक कुठच्या तरी याचा व्हिडिओ बघितला पत्रकारांबरोबरच्या गप्पांमधला, आणि त्यांनी जी मुक्त कंठाने नरेंद्र मोदींची आरती ओवाळलेली आहे, की आम्ही जगात जिथे जिथे गेलो तिथे भारतातली चार नावं, चार राजकीय नावं लोक अगत्याने घेतात: गांधी, नेहरू, इंदिराजी आणि मोदी. म्हणजे इंदिराजी 1984 साली गेल्या, तिथून आता जवळजवळ 40 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. आणि या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदींसारखा उत्तुंग नेता दुसरा कोणही कुठल्याही पक्षात देशामध्ये निर्माण झाला नाही, हे सुप्रियाताई सांगतात. लक्षात घ्या, भाजपमध्ये आज सुद्धा कुठल्याही भाजपवाल्याला घेतलात, अगदी मोदी भक्तांना सुद्धा घेतलं, तरीही मोदींच्या पेक्षाही अटल बिहारी म्हटल्यानंतर भाजपवाले हळवे होतात. पण त्या अटल बिहारींना जगभर मान्यता नाही असं सांगून जेव्हा इंदिराजी, नेहरू आणि गांधी यांच्या पंक्तीमध्ये सुप्रियाताई नरेंद्र मोदींना बसवतात, तेव्हा सुप्रियाताईंची बदललेली भूमिका किंवा हळूहळू बदलणारी भूमिका लक्षात येऊ शकते. त्यांचे राजकीय भूमिकांचे घासले आणि गुळगुळीत होणारे कंगोरे तुमच्या लक्षात येतात. आणि त्याबद्दल त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा कुठलीही तक्रार नाहीये, कुठलीही तक्रार नाही. ना पित्याची तक्रार आहे, ना पक्षातल्या कुठल्या व्यक्तीची, नेत्याची तक्रार आहे. आणि म्हणून मुद्दा असा घेतला पाहिजे लक्षात, की ठाकरे बंधू एकत्र येणार, एकत्र येणार, तर पुढे काय झालेलं नाही. पण पवार बंधू, पवार काका पुतणे एकत्र येण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने, कुर्म गतीने, कासव गतीने हळूहळू पुढे सरकते. आणि तिकडची दोन चुलत भावंड म्हणजे सुप्रियाताई आणि अजितदादा हे जवळ येण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त होताना दिसते. हे का होऊ शकलं, याचं कारण उद्धव ठाकरे यांचा उथळ स्वभाव, अनुभवहीनता, आणि शरद पवार यांचा दांडगा अनुभव आणि संयमी स्वभाव, दीर्घकालीन राजकारण समजून घेण्याची क्षमता, हा शरद पवारांचा गुण. हा जो पवार आणि ठाकरे ब्रँड मधला फरक आहे, तो लक्षात घेतला तर कळतं की पवार परिवाराने गाजावाजा होऊ न देता साळसूदपणे दोन्ही गोटातले पवार एकत्र हळूहळू येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता ते निवडणूक लढवतील का, जागा वाटप होईल का, मग ते विकास आघाडीतून शरद पवार बाहेर पडतील का, हे प्रश्न मूर्खासारखे असतात. कारण या प्रक्रिया इतक्या फटाफट होत नाही. उद्धव ठाकरे उठले आणि आता मी दुसऱ्या टोकाला जातो असं म्हणून 19च्या निकालानंतर तडकाफडकी पवारांच्या जवळ गेले. इतके तडकाफडकी निर्णय राजकारणात होत नसतात. आता वरकरणी म्हणता येईल की नितीश कुमार नाही का फटकन उठले, लालूंकडे गेले, फटकन उठले, लालूंकडून इकडे आले. हे बोलायला सोपं असतं, पण त्यासाठीची पार्श्वभूमी, पृष्ठभूमी ही खूप आधीपासून दोन्ही गोटांमध्ये सुरू झालेली असते. आणि एक दिवस याविषयी गोपनीयता पाळून एक दिवस तडकाफडकी असा निर्णय झाल्याचं भासवलं जातं. पण त्यासाठीची प्रक्रिया अजितदादांनी सांगितलंय तुम्हाला. अजितदादांनी 1 जुलै 2023ला काकांच्या विरोधात बंड करून महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. त्याविषयी खुलासा करताना त्यांनी साफ साफ सांगितलं की हे अचानक झालेलं नाही. अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत बसलं असताना भाजप सोबत राष्ट्रवादीने जाण्याची प्रक्रिया ही पडद्याआड गोपनीयता राखून चालू होती. इंदूर असो, बडोदा असो, कुठे कुठे भाजपच्या नेत्यांच्या आणि प्रफुल्ल पटेल, अजितदादा वगैरेंच्या, छगन भुजबळांच्या बैठका होत होत्या. हे अजितदादांनी साफ साफ सांगितलंय, साफ अगदी सांगितलेलं आहे. पण त्याचा सुगावा सुद्धा आपल्याकडच्या सूत्रांना नव्हता.
आणि त्यामुळे सगळेच्या सगळे मराठी पत्रकार हे याविषयी संपूर्ण गाफील होते. कारण या मूर्खांना गाफील कसं ठेवायचं याचा दांडगा अनुभव शरद पवारांकडे आहे, ज्याचा दुष्काळ उद्धव ठाकरेंकडे पडलेला आहे. आणि म्हणून अगदी एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवायचं आणि हात वर करायचे, हे सगळं दोन ठाकरे चुलत बंधूंनी केलं. तरी निष्पन्न काही झालं नसताना पवार गोटामध्ये काका पुतणे एकत्र येण्याच्या प्रक्रियेला जो वेग मिळालेला आहे तो नजरेत येऊ नये याची काळजी घेतली जाते. याची काळजी घेतली जाते. अजूनही जे काय आपण करू त्याविषयी आधीपासून चर्चा नको, नाहीतर नाना अडथळे निर्माण केले जातील, अडवणुकीला सुरुवात होईल. तेव्हा त्या दिवशी संपूर्ण गोपनीयता राखली पाहिजे. हा कदाचित दंड काकांनी पुतण्याला आणि आपल्या कन्येला घातला असावा. आणि त्यामुळे वरकरणी दाखवायचं नाही की शरद पवार हे हळूहळू करत भाजपच्या एनडीएच्या गोटात चाललेत याची चर्चा सुद्धा होता कामा नये, कुजबूज सुद्धा होता कामा नये, याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. आणि म्हणूनच व्यवहारामध्ये तुम्ही बघाल तर अजितदादा तर एनडीएत जाऊन बसलेले आहेत. जेव्हा जेव्हा असा प्रसंग येतो एनडीएच्या बैठकीला अजितदादा सुद्धा दिल्लीला जातात. प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यासारखे राष्ट्रवादीचे नेते उघडपणे संसदेमध्ये आणि पत्रकार परिषदांमधून मोदींचं समर्थन करताना दिसतात. आणि दुसरीकडे शरद पवार गोटातले सगळेच्या सगळे दिल्लीत पोहोचलेले खासदार किंवा महाराष्ट्रातले नेते जितेंद्र आव्हाडांसारखा अपवाद केला तर मोदी आणि भाजपविषयी फारसं बोलताना दिसत नाहीत. आणि म्हणून एक निष्कर्षापर्यंत येता येतं की अजूनही काका पुतणे आणि बारामतीकर पवारांच्या दोन गटात झालेली विभागणी आहे ती संपलेली नाही. त्यांची जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झालेली असली तरी ती नजरेत भरू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. आणि म्हणूनच याविषयी चर्चा सुद्धा होत नाही, किंबहुना चर्चा होऊ सुद्धा नये याची पूर्ण काळजी घेतली जाते. आणि दुसरीकडे ठाकरे बंधू आज इकडे होते का, उद्या तिकडे होते का, लग्नात भेटले का, आणखीन कुठे गेले होते का, वाढदिवसाला हे इकडे आले का, ते तिकडे गेले का, याचा गाजावाजा होतो. पण ज्या वेळेला अशाच प्रकारच्या घटना बारामतीमध्ये किंवा पवार परिवारामध्ये घडताना दिसतात तेव्हा त्याला कुठला तरी घरगुती सोहळा, सण समारंभ, साखरपुडा असा चेहरा चढवलेला असतो. आणि त्यातून कुठेही कुठेही दोन पवार गट एकत्र येत आहेत असला निष्कर्ष काढण्याला जागा राहता कामा नये याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. पण दोघांचे राजकीय ताठरपणा, राजकीय भूमिकेतला पवार गोटातला, शरद पवारांच्या गोटातला, सुप्रियाताईंच्या भूमिकेतला जो एक ताठरपणा होता तो लवचिक झालेला स्पष्टपणे दिसायला लागलेला आहे. हा तुम्ही बोट ठेवून सांगू शकणार नाही की बघा आहे ना मी सांगत होतो ना, असं तुम्ही म्हणू शकणार नाही. पण चालण्याची दिशा बघितली तर बारामतीकर पवारांच्या गोटामध्ये जवळ येण्याची प्रक्रिया अतिशय व्यवस्थित आणि साळसूतपणे सुरू झालेली आहे. ते कदाचित आणखीन वर्षभर येतील, पण जेव्हा एकत्र येतील तेव्हा यात काय, आम्ही एकाच घरातले होतो, एकाच छताखालचे होतो, या खोलीतून त्या खोलीत आलो, त्या खोलीतून त्या खोलीत गेलो, असंही पवार किंवा सुप्रियाताई आणि अजितदादा बोलले तर नवल वाटू नका. याला म्हणतात अनुभवाचं फळ. शरद पवार यांच्याकडे राजकारण कसं खेळावं आणि राजकारण खेळताना जगाला गाफील ठेवून आपला हेतू साध्य करावा कसा याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळेच बारामतीकर पवार एकत्र येत असतील तर त्याची चर्चा सुद्धा होत नाही. पण काहीही फलश्रुती नसताना
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा मात्र डंका पिटला जातोय आणि हाती काहीच येत नाही. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.